गाईज, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट व्लॉग. काल लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की फन वीक, आम्ही झुडिओमध्ये गेलो, आम्ही चर्चमध्ये गेलो, फेस्ट आणि असा बऱ्याच गोष्टी तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितल्या असतील. आणि आज आहे ट्यूसडे आणि परवा आमचा इव्हेंट आहे. परवापासून सगळे इव्हेंट स्टार्ट होत आहेत. फ्रॉम 18, 19, 20 असे 3 दिवस आमचे इव्हेंट्स आहेत. सो आम्ही आजपासून प्रिपेअर करणार आहोत. आज काही लेक्चर्स वगैरे नाही, आज फुल डे फक्त प्रिपरेशन असणार आहे आमच्या इव्हेंटचं. सो ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळे मुवमेंट्स, BTS सगळं काही बघायला मिळणार आहे. सो बिहाइंड द सीन सगळं बघायला मिळेल आणि या तुम्हाला कळेल नेक्स्ट आम्ही कुठे काय करतोय. सो सकाळी सकाळी आज आहे आम्हाला प्रेझेंटेशन बघायचं आहे पार्ट 2च्या मुलांचं. सो आता बघूया किती वेळ असेल. सो आम्ही आता आलो आहे रवींद्र भवन साखळीला, जे आमच्या कॉलेजच्या अगदी बाजूला आहे. सो तिथे आता आमची प्रॅक्टिस होणार आहे. सो आम्ही आता सकाळी सकाळी इथे आलो आहे रवींद्र भवनमध्ये. फॅशन शोची, फुल इव्हेंटची आमची प्रॅक्टिस होणार आहे आता इथे. तुम्हाला दिसतं आहे का, ते आमचं आहे ना, ते कॉलेज आहे आणि तो ग्राउंड आहे ब्लू कलरचा जे तुम्हाला दिसते, तो पूर्ण ग्राउंड आहे. सो आज पूर्ण प्रॅक्टिस आहे, आज उद्या. सो आज आमचा कोरिओग्राफर कार्तिक नाही, काल तो होता आणि आम्ही बरीच 2-3 तास प्रॅक्टिस केली. काल मी ते काहीच नाही शूट केलं कारण माझ्याकडे एनर्जी पण नव्हती, सगळे पाय दुखत होते. सो आज आम्हालाच प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मी तर अनप्लगडमध्ये आहे, फॅशन शो आणि असं बरंच काही काही होणार आहे. आता एकाच दिवशी आहे ते पण. सो सायमल्टेनियसली सगळे प्रॅक्टिस आणि सगळं काही आहे. तर बघूया सगळं कसं काय होतं आहे. सो आज इथे 2-3 आवर्स फक्त प्रॅक्टिस असेल. आणि हे रवींद्र भवन फूल तुम्हाला दिसतं आहे मागणं, हे फूल. आय एम व्हेरी ग्रेटफुल की एवढं सगळं करायला मिळतं आहे. आय एम पार्ट ऑफ इट, दिस इव्हेंट. सो लेट्स सी. आम्ही इथे थांबलो आहे सर्वांना प्रॅक्टिससाठी, अजून कोणीच नाही आलं आहे. A few moments later. हे रवींद्र भवनच्या मागे आणि इथे प्रॅक्टिस चालू आहे यांची, डान्स प्रॅक्टिस, इव्हेंटची, तरंगची प्रॅक्टिस. आणि आमची इथे कोणीच जास्त टीम नाही आहे, आम्हीच आहोत. आमचीच टीम नाही आहे, म्युझिक टीम. आय डोंट नो आम्ही कधी प्रॅक्टिस करणार आहोत. 1 तास झाला ते प्रॅक्टिस करत आहेत आणि आमची तिथे काही ठरत नाही आहे, ना कोणी आलं आहे, काहीच नाही. आय डोंट नो काय आमचं होणार आहे. प्रॅक्टिस सोडाच, आमच्या फक्त डिस्कशन्स आणि गप्पा चालू आहेत. अजून काहीही प्रॅक्टिसची सुरुवात नाही झालेली. A few moments later. आमच्या फाटल्यान बसले होता मग तो बेस्ट आमका डान्स काय नाही किती हाती म्हणपाला दिंडीवर काय आता मी आली आहे 9th फ्लोअरवर, मी आणि जोशना. इथून हा व्ह्यू बघायला ना मला फार आवडतं. आम्ही कधी कधी इव्हनिंगला इथे येतो. म्हटलं आज हे शूट करते, सो तुम्हाला पण दाखवायला मिळेल मला. हे जे तुम्हाला दिसतंय का, हे आहे शंकर पार्वतीचं मंदिर. मस्त असं डोंगरावरती जे तुम्हाला दिसतंय. आणि हा व्ह्यू आहे खरंच मी जेव्हा इथे येते ना, तेव्हा ह्या व्ह्यूच्या प्रेमातच पडते. असं वाटतं की इथेच थांबू. आणि अप्रतिम. Next day. आता वाजले 10:48 आणि आता सगळे रेडी होत आहेत फॅशन शोसाठी. प्रिपरेशन चालू आहे. एक लूक
करण्यामागे एवढी सगळी प्रिपरेशन असते. सो फॅशन शो इज नॉट एन इझी टास्क. एवढं सगळं प्रिपरेशन करायलाच कितीतरी वेळ जातो. अजून मेकअप, फेस पेंटिंग अशा बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. A few moments later. इथे तुम्ही बघताय माझे हेअर स्ट्रेटनिंग चालू आहे आणि ते करते माझी मैत्रीण अपेक्षा. अँड थँक्स टू हर. फायनली आता सगळे रेडी होत आहेत. इथे फेस पेंटिंग चालू आहे, मेकअप, हेअर अशा बऱ्याच गोष्टी चालू आहेत. सगळे आता फायनली रेडी होत आहेत. सो गेटिंग रेडी हा दिसतोय. सो आमचं चालू आहे मेकअप. अजून खूप काही राहिलं, बघूया आता. खूप मेकअप, बऱ्याच गोष्टी अजून राहिल्यात. सो लेट्स सी कसा होतो माझा लूक. Hello guys. Hi guys. Hi Guys, look a beautiful girl. Thank you so much. Hi guys. Bye. Thank you so much. You're welcome. सो हॅलो गाईज, हा माझा एंडिंग लुक झाला आहे आणि माझे हेअर केले अपेक्षा आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सने मला हेल्प केली. सगळे एकामेकांना हेल्प करत आहेत. मेकअप केला आहे आसियाने आणि हे जे स्टिक केलं आहे ना ते सगळं मेकअप आणि फ्लॉसीने केलं आहे. आणि अशी बरीच लोकं आहेत. थँक्स टू ईच अँड एव्हरी वन ज्यांनी हेल्प केली आहे मला आजच्यासाठी. थँक्यू सो मच. सो दिस इज फायनल लुक. This is मस्त झाला इव्हेंट आमचा. फॅशन शो अमेझिंग झालं आणि कोऑर्डिनेशन सगळं छान झालं आणि आमची टीमच एवढी छान होती ना, म्हणजे आहे की सगळी सपोर्ट करतात, सगळे एकमेकांना एनकरेज करतात. सगळ्यांनी प्रत्येकाला रेडी व्हायला हेल्प केलं. अँड रिअली थँक्स टू ईच अँड एव्हरी वन. त्यांच्यामुळे हा आमचा काय म्हणूयात शो खूप छानपणे झाला. आणि मेन थँक्स टू कार्तिक, कारण त्याने हा कोरिओग्राफी केलेली सगळी आणि सगळ्या टीमने मस्त हेल्प केली. त्याशिवाय हेल्पर्स पण होते, त्यांनी पण खूप हेल्प केली. मग मेघज असे अनेक कितीतरी होते, त्यांनी सगळ्यांनी हेल्प केली. इवन मेकअप करायला रेडी सगळं. सो अमेझिंग झालं खरंच. आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. माझा आयुष्यातला फर्स्ट फॅशन शो आहे हा आणि मी कधीच हा दिवस विसरू शकणार नाही. माझा ॲक्च्युली मूड ऑफ झालेला, कारण आमचा अनप्लगचा जो प्रोग्राम होता म्हणजे शो, तो आम्ही कॅन्सल केला काल. म्हणजे आमची एंट्री आम्ही कॅन्सल केली कारण कोणीच रेडी नव्हतं, म्युझिशियन्स वगैरे. आणि त्यामुळे माझा मूड ऑफ होता की मी एवढं सामान आणलं आणि शेवटी कॅन्सल झालं. सो पण आत्ता मी खूप खुश आहे, कारण हा इव्हेंट भयानक, अप्रतिम, अशक्य भारी झाला. आणि खरंच रिअली थँक्स टू ईच अँड एव्हरी वन. खरंच आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर टुडे अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर ईच अँड एव्हरी वन ज्यांनी एवढी मदत केली आम्हाला. खरंच खरंच खूप 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 ग्रेटफुल. आणि आय एम हॅप्पी टुडे. सकाळपासून एवढी खरी तर भूक लागलेली ना. आम्ही टिफिन कधी
सकाळी 10:30 वाजता की काहीतरी खाल्लेलं आम्ही टिफिन आणि उपाशी होतो, कारण फक्त इव्हेंटचं आम्हाला पडलेलं की कधी तर इव्हेंट होतो तो सगळा. आणि आय एम व्हेरी हॅपी राईट नाव. आता आम्ही आलो आहे ब्लॅक फॉरेस्ट कॅफेमध्ये, आमच्या कॉलेजच्या जवळच आहे. सो आता आम्ही हे खाणार आहोत काहीतरी आणि घरी जाणार आहोत. हॅलो गाईज, दिस इज नेक्स्ट डे आणि एवढा वेळ तुम्ही बघितलं असेल बिहाइंड द सीन्स आणि सगळं. सो दिस इज नेक्स्ट डे. आज मला एवढं रिग्रेट होतं आहे ना की आज पण मी जायला हवं होतं इव्हेंटला, पण मला 1.5 आवर ट्रॅव्हल करायला लागतं म्हणून मी आज नाही गेली. कारण 2-3 दिवस माझे एवढे हॅक्टिक गेलेले ना की मी घरी यायलाच मला 5-6, 6:30 वगैरे वाजायचे आणि काल पण तसंच झालं. सो मी आज नाही गेले आणि आता मला सगळ्यांचे स्टोरीज स्नॅप्स बघून मला असं वाटतं की आज पण मी जायला हवं होतं. पण इट्स ओके. थोडंसं मिस झालं. पण आज इव्हनिंगला मी आणि योशना आली आहे गार्डनमध्ये. आमच्या बिल्डिंगच्या गार्डनमध्ये नाही, पण जवळच आमच्या बिल्डिंगकडे एक वेगळं गार्डन आहे 30 स्क्वेअर. सो तिथे, आणि ही प्लेस आहे की जिथे मी चाइल्डहूडमध्ये यायची खेळायला. सो ही मला प्लेस आत्ता त्यांनी मेंटेन ठेवली आहे, पण आधी तसं नव्हतं. पण इट्स ओके. सो बाय गायज, तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, माझ्याबरोबर कनेक्ट थांबा. तुम्हाला बरंच काही व्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे प्रत्येक व्लॉगमध्ये. सो आता मी हा व्लॉग इथेच एंड करते आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड या मीट यू इन द नेक्स्ट व्लॉग.